स्वतःच्या भाग्याचे तुम्ही स्वतःच विधाते आहात. स्वतःच्या भल्या बुऱ्या कर्मांचेच बरे वाईट परिणाम तुम्ही भोगत असता. स्वतःच्या डोळ्यापुढे हात धरून तुम्ही अंधार अंधार म्हणून ओरडत असता. हात दूर करा, प्रकाशच प्रकाश दिसेल. तुम्ही ज्योती स्वरूप आहात. तुम्ही आधीचेच, अगदी मूळचेच पूर्ण आहात. स्वतःचा उद्धार स्वतःच करून घे. मित्रा, दुसरा कोणीही तुला मदत करू शकणार नाही, कारण तूच स्वतःचा सर्वात मोठा शत्रू आहेस व तूच स्वतःचा सर्वात मोठा मित्र आहेस. आपण हा धडा पहिला घेतला पाहिजे. मी बाहेरील कोणत्याही गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही. दुसऱ्या कोण्याही व्यक्तीला मी दोष देणार नाही असा निश्चय करा. धीट व्हा आणि सारा दोष स्वतःवर घ्या. अशी वागणूक हीच खरी वागणूक आहे असे तुम्हाला दिसून येईल. सर्व कर्तव्याचे ओझे आपल्या खांद्यावर घ्या आणि कामाला सुरुवात करा. दुसऱ्यांवर दोष लादण्याच्या प्रयत्नांनी आपण इतके दुबळे मात्र बनतो. म्हणून स्वतःच्या दोषांसाठी दुसऱ्या कुणालाही बोल लावू नका. स्वतःच्या पायावर उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या. म्हणा की जे हे दुःख मी भोगतो आहे ते माझ्याच कृत्यांमुळे होय आणि यावरूनच हेही सिद्ध होते की ते माझ्याकडूनच नष्ट होऊ शकेल. उठ माणसा आणि युद्ध कर. एक पाऊलही माघार घेऊ नकोस. हीच मुख्य गोष्ट आहे. काहीही हो, तू शेवटपर्यंत फक्त लढ. आकाशातील तारे खाली पडू देत. सारे जग आपल्या विरुद्ध उभे राहू दे. मरण म्हणजे केवळ वस्त्र बदलणे आहे, त्याचे काय? म्हणून तू फक्त लढ. भेकड होऊन तुमचा काही फायदा होणार नाही. माघार घेतल्याने तुम्हाला कोणते संकट टाळता येणार नाही. जगातील साऱ्या देवांची तुम्ही रडून रडून प्रार्थना केली, पण तुमच्या दुःखाचा अंत झाला आहे काय? भारतातील सर्वसामान्य जनता सहस्र कोटी देवांची रडून प्रार्थना करते आणि तरीही त्यांना कुत्र्याचे मरण येते. मग कोठे आहेत हे देव? तुमचा जेव्हा विजय होतो तेव्हा देव तुमच्या सहाय्याला येतात. मग त्यांचा काय उपयोग? झुंजत झुंजत मरा. माझ्या आत्म्या, हे खुळचट समजुतीपुढे लोटांगण घालणे, हे स्वतःच्याच मनाचा गुलाम बनणे तुला शोभत नाही. तू अनंत आहेस. तुला जन्म नाही, मृत्यू नाही. तू अनंत आहेस, म्हणून तुला गुलाम बनणे शोभत नाही. उठ, जागा हो आणि लढ. सदा चांगली कामे करीत राहा. सदैव पवित्र विचार बाळगीत राहा. हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अमुक माणसाच्या उद्धाराची आता काही आशा नाही असे कदापि म्हणू नको, कारण वाईट मनुष्य म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे चारित्र्य आणि चारित्र्य म्हणजे काही विशिष्ट सवयींची गोळाबेरीज आणि या सवयी नव्या व चांगल्या सवयींना काबूत आणता येतात, दूर करता येतात. चारित्र्य म्हणजे सवयीची पुनरावृत्ती आणि म्हणूनच फक्त सवयींच्या पुनरावृत्तीनेच ते बदलू शकेल, सुधारू शकेल.